हारणारी माणसं जिंकणाऱ्या माणसांच्या मनात घर करून जातात. तर ती अशी मुळासकट उपडून काढणार. बाबांना कळलं तर वडून 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 हात चल चल बापू या डोळा शॉट चल ये रे डबरी शॉट दिसतंय बापू चल धरून वडून 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 हात चल चल बापू अय बापू ए सरपंच अरला का जरा हळू की मॅडम दिसलं की कॅप्टन्सीचं नातं माझा निकाल लावतो रे कोण आणतं रे ये ए हळू पाणी ए पाणी आणायला पाणी वरून हात चल चल बापू और मारू ठाकूर सरपंच तुमचा तर शॉट चुकला आणि मॅडमांचं लक्ष लागले तुमच्याकडे. मॅडम तुम्ही एकदा क्रिकेट खेळा की विरोध स्वतःला सरपंच समजतोय एकदा त्याला हरवा की. मला नाही येत क्रिकेट खेळायला, नाहीतर खेळले असते मी. खेळा की मॅडम. मॅडम एकदा बॅट हातात तर घेऊन बघा, अख्खा ग्राउंड तुमच्या नावावर होईल. आपल्या गावचा सुंबा शॉट मारायला चला बॉलिंग टाकायला वाघ आपला पट्ट्या बापू बघितलं का सकू मॅडम पुढे आल्यानंतर तिने आपली विकेट दिली. ह्याला म्हणतात फिक्सिंग. फिक्सिंग प्रेमाचं फिक्सिंग आहे. पण खाऊन शूटिंग फक्त शूटिंग कैसा कसं करी बापू सरपंच सरपंच हाय मुद्दा मारलास ना, पण लक्षात ठेव, हारणारी माणसं जिंकणाऱ्या माणसांच्या मनात घर करून जातात. धन्यवाद भावी सरपंच. सरपंच पाटील बहिणी भावी सरपंच बोललो तुम्हाला. तुला बघितलं का ते कशी मला भावी सरपंच म्हणली. अशी जर साथ मला पाटीलबाईची मिळाली असा असा जिंकेन मी सरपंच पद. सरपंच म्हणले भावी सरपंच वहिनी भावी सरपंच. तुला माहित नाही रे, मला सकूचं माझ्यावर लई प्रेम आहे. विषय हार्ड केलाय पण कोण नाही रे सरपंच आहे. आपल्यालाच बोलावलं की रे. चल लकी आला होता बरं का शाळेमध्ये. अरे तुझी सावली माझ्या वाड्याच्या भिंतीला जास्त घासत चालल्या. ती पोरं लय उड्या मारत होती, भावी सरपंच म्हणून. कुणी दिली पदवी तुला? सरपंच अवती लहान पोर आहेत, काही बोलतात, त्यांचं कशाला एवढं मनावर घेत आहे. पण एवढं आहे ना की तुमची सावली मोठी झाली म्हणताना आमचं अस्तित्व विसरावं असतं नाही ना. अलीकडे तुझं तोंड लय चालायला लागलंय. जिभेला जरा लगाम घाल आणि सरपंच एवढं विचारतात ना तेवढंच उत्तर द्यायचं.
बघ, ह्या गावात दोनच गोष्टी, एक माझा धाक आणि दुसरा माझा आशीर्वाद. आणि जर काय तिसरी गोष्ट जर शेंडा काढायचा प्रयत्न केली तर ती अशी मुळा सगळं उपडून काढणार. आलं लक्षात तुझ्या? आलं का लक्षात? परत सांगायला नको काय. ए लक्या, चल गाडी काढ. गजा, सरपंच तुमचा धाक किती असू द्या, पण आता तर साथ मात्र पाटलिंबायची आहे. सरपंच तुम्ही फक्त एवढी वेळ सुचवू. भावी सरपंच, आता सरपंचकीची खुर्ची आपल्याकडेच येणार बघा की तुम्ही. मग चल त्या कालिया नागाला कसा डसतो बघा. आता सरपंच, काल आपल्या सरपंचाने तुम्हाला लय बोलले ना. राव देव ऐकतो राव. काल बोललं, आज आपला फायदा आहे. वहिनी पुढे थांबले ते. थोडा एकच चान्स आहे बरं का. मी काय म्हणतो, आता भावी सरपंच आणि भावी नवरदेव व्हायचं वेळ आलेली आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा. काल बोललाय का नाही ते सरपंच? वहिनी आहेत ती एकटे थांबली ती. हे बघा चान्स आहे बरं का. असा मित्र कोणाच्या नशिबात नसतो खरंच. आपण घेऊन जाणार सोबत वाटल्यास. तुम्ही सोडा, विचार तर कुठं जाणार आहे तिथे. आता शाळा सुटल्या, घराकडे जाणार असणार, अलीकडे जाते. त्या बापाने आपल्याला बोलले का माझा गाडी हा सरपंच अशा टेन्शन करू नका. मॅडम इथं बसलाय. ते लक्या आला नाही अजून, म्हणून त्याचीच वाट बघत बसली. ऊन किती आहे, माणूस करपल यात. मी काय म्हणतो, चला तुम्हाला मी सोडतो. गरमी व्हायला लागली. चला, कारण का ऊन एवढा आणि टाइम पण भरपूर झाले. मला वाटतं वाडा पण तुमचा इथनं 3 किलोमीटर लांब आहे. बाबांना कळलं तर? बाबांना कळालं का आमच्या गाडीच्या पुढे सरपंचाची पाठी आहे? नाही कळत. चला चला चला, उशीर करत बसू नका. या मग. अरे कसा दोस्त आहेस रे? किती एका मित्राला सोडून गेलास की रे? मर अरे ठरलं होतं की मॅडमला सोबत घेऊन जायचं आहे, ते एकट्याला सोडून गेलास होय. पोरगी दिसली की मित्र विसरलाय. मी काय करू आता? उडी मारू काय तर?